नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 29 मधील भाजपचे बंडखोर उमेदवार मुकेश शहाणे यांच्याकडून आज जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जातंय। नाशिकच्या सिडको मधील प्रभाग क्रमांक 29 मधून मुकेश शहाणे अपक्ष निवडणूक लढताय। खरं तर मुकेश शहाणे याच प्रभागातून माजी नगरसेवक होते, मात्र भाजपनं त्यांची उमेदवारी कापली आणि त्यानंतर त्यांनी अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला। मात्र या सगळ्या अपक्ष उमेदवारीनंतर त्यांना नागरिकांचा मतदारांचा उदंड प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय। ही दृश्य आहे त्यांच्या या रॅलीची। एक अपक्ष उमेदवाराकडनं अशा पद्धतीचं जोरदार शक्ती प्रदर्शन जे आहे ते नाशिकमध्ये केलं जातंय आणि त्यामुळे नाशिकमधला रवींद्र धनगेकर आणि रवींद्र धनगेकर पॅटर्न नाशिकमध्ये निर्माण झालाय का, असा सगळा सवाल उपस्थित केला जातोय। भाऊ, हा धनगेकर पॅटर्न समजायचा का? धनगेकर पॅटर्न म्हणता येणार नाही, हा आपल्या नाशिकचा पॅटर्न आहे। अतिशय चुकीच्या पद्धतीने असं जो प्रकार माझ्याबद्दल केला आहे, संतप्त लाट पूर्ण प्रभागात आहे। एक निष्ठ प्रामाणिक कार्यकर्ता होतो, पक्षाने बी फॉर्म दिला होता, परंतु ज्या नराधामाने हे कृत्य केलं त्या सलीम कुत्तासारख्या एक अतिरेकी माणसासारख्याने आज सर्वसाधारण कार्यकर्त्याचा बळी घेतला। परंतु आज देखील सुद्धा आज एवढं मन भावूक होतं आहे, आज पक्षाने देखील माझ्यावर आज हकालपट्टी केली। अतिशय चुकीच्या प्रकारे पक्षाने जो निर्णय घेतला अतिशय चुकीचं वाटतंय, मनही भावूक होतं आहे। अतिशय प्रामाणिकरित्या मी पक्षाचं काम केलं होतं, परंतु पक्षाने जो आज विचार करून काय विचार केला, मला एक पक्षाला सांगणं आहे, माझं चुकलं तरी काय। तुमच्या माध्यमातून माझ्या पक्षाला, माझ्या वरिष्ठांना एकच विचारायचं आहे, माझं चुकलं तरी काय। मी आदरणीय बावनकुळे साहेब यांचा कसिनो जो व्हिडिओ ज्यांनी काढला त्याचं मी नाव सांगितलं म्हणून चुकलं का सलीम कुत्त्यासारखा ज्या देशद्रोहाबरोबर नाचणाऱ्या बडगुरांचं नाव तुम्हाला सांगितलं ते चुकलं। मला पक्षाला एक कळकळीची विनंती आहे, माझ्या नेत्यांना विनंती आहे का माझं चुकलं तरी काय हे तरी तुम्ही सांगा। मला अतिशय त्रास होतोय, परंतु माझ्या वरिष्ठांना पण सांगणं आहे, पक्षाला सांगणं आहे, आता त्रास देऊ नका। हा मुलगा तुमचा प्रामाणिकरित्या काम करत होतो, खूप थकलो आहे, अजून थकू नका एवढीच मी तुमच्या वतीने। काय त्रास दिला जातोय तुम्हाला नेमका? जी काही सत्तेचा जो काही प्रकार असतो तो सगळा इथं माझ्या इथं अवलंबला जातोय, परंतु वरिष्ठांना एक विनंती आहे, मी एक तुमचा प्रामाणिकरित्या कार्यकर्ता होतो, एकनिष्ठेने मी तुमचं काम केलेलं आहे, मी कुठंतरी सच्चा असेल तर मला न्याय द्या एवढीच विनंती मी तुमच्या वतीने करतो। आणि येणाऱ्या काळात निश्चित तुम्ही आता रॅली बघत आहात, मी एकटा आहे, माझ्या जोडीला कोणीच नाही, परंतु माझ्या मायमाऊलीच्या प्रत्येक माझ्या माऊलीच्या डोळ्यात अश्रू अनावर आहे। आज तुम्ही बघत असाल रॅलीच्या रूपाने ही दुसरी रॅली आहे, स्वयंभू लोक येत आहेत, स्वयंभू लोक ओवळत आहेत, परंतु दुसऱ्यांच्या रॅल्या तुम्ही बघितल्या असाल तर पैसे देऊन ओवळले जातात। या प्रकारे तसं काहीच नाही, लोक अतिशय प्रामाणिकरित्या मी काम केलं होतं, एकदम प्रामाणिकरित्या माझ्या जनतेला, मायमाऊलीला, शहराला माहिती आहे, अतिशय चांगल्या रीतीने मी काम केलेलं आहे। परंतु आज ज्या प्रकारे माझा घात झाला आणि आज पक्षाने जी हकालपट्टी केली, लोक त्याच्याने अजून हळहळ व्यक्त करत आहेत का एक प्रामाणिक कार्यकर्त्याची हकालपट्टी का केली। आणि आज तुम्ही प्रभागात फिरत असताना तुम्ही स्वतः बघा, जो काही प्रकार लोकांकडनं भावना आहे त्या अतिशय भावनिकरित्या भावना त्यांच्या डोळ्यात दिसत आहे तुम्हाला। अतिशय वाईट प्रकारे माझ्यावर आज जी घटना घडली अतिशय चुकीची आहे। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तुम्ही बघितलं असेल तर अशा सगळ्या पद्धतीने लोक, मला बोलायला पण सुचत नाहीये, मला मनाने एवढं थकवलं आहे, परंतु मला एकच सांगणं आहे, ज्या नराधामाने एक कृत्य केलं होतं खरं तर त्याची हकालपट्टी व्हायला हवी होती, परंतु पक्षाने काय म्हणून मला तर असं वाटतंय वरिष्ठांना अतिरेक्याकडनं धमक्या आल्या आहेत का, माझा आज त्यांना सवाल आहे, त्या धमक्याला तुम्ही घाबरले का? मी पक्षाच्या प्रामाणिकरित्या, तुम्ही विधानसभेला बघितलं असेल तर मी एक प्रामाणिकरित्या काम केलं। ज्या आंदोलनात मागं भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयावर हल्ला झाला होता, परंतु आपल्या कार्यालयावर हल्ला झाला म्हणून मी दुसऱ्याच्या कार्यालयावर गेलो, तिथं मी कृत्य केलं। मी अनेक आंदोलन अंगावर घेतले, अनेक चांगले वाईट सगळं काम अंगावर घेतलं। आता तुम्ही बघितले असाल इगतपुरीला सुद्धा मला जबाबदारी दिली, परंतु अचानक असं काय झालं, कुठला प्रकार माझ्याबद्दल, मला कळकळीची हात जोडून माझ्या सगळ्या वरिष्ठांना एक विनंती आहे, माझं काय चुकलं तुमच्या माध्यमातून तरी सांगा एवढी कळकळीची विनंती करतो। आपण बघतोय मुकेश शहाणे यांची रॅली सुरू आहे आणि एक जोरदार प्रतिसाद जो आहे तो त्यांना या प्रभागातून मिळताना पाहायला मिळतोय। लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 मराठी, नाशिक।